काय 16 लाखामध्ये 3 मजली रो हाऊस? अर्जंट मालकाला हे 3 मजली रो हाऊस विकायचे आहे. फक्त आणि फक्त 16 लाखामध्ये आहे. ते पण कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आपल्याला हे 3 मजलीचे 16 लाखामध्ये रो हाऊस. अहो मित्रांनो, हीच माहिती द्यायला मी इथं आलेला आहे. अहो 3 मजली रो हाऊस कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये, अहो पार्किंग सुद्धा आणि काय काय ह्याच्यामध्ये भेटणार, बँक लोन, सगळी काय एक एक माहिती आहे. काय कार पार्किंग आहे का, टू व्हीलर पार्किंग आहे का, पण हे नक्की आहे की हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि कॉर्पोरेशनचे पाणी तुम्हाला ह्या रो हाऊस मध्ये पाहायला वापरायला भेटणार. आणि त्यासाठी फक्त एक काम तुम्हाला करायचे आणि ते काम म्हणजे कुठले? अहो हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायचे, माहिती घ्यायची आहे. हे 3 मजलीचे रो हाऊस पुण्यामध्ये कुठं असणार आहे, बँक लोन होणार का नाही, ही संपूर्ण माहिती मी इथं जबाबदारीने द्यायला बसलेला आहे. व्हिडिओ अजिबात सोडायचा नाही, माहिती घ्यायची. आणि 3 मजलीचे रो हाऊस फक्त 16 लाखामध्ये खरेदी करायचे असले तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचं. अहो पाहायचं म्हणजे काय, पाहायलाच लागणार आहे, कारण की 16 लाखामध्ये तुमच्यासाठी 3 मजलीचे हे रो हाऊस आणले. अहो ज्यांना पण डायरेक्ट मालकाचे नंबर पाहिजे असेल तर त्या लोकांसाठी खूप भारी गुड न्यूज आणलेली आहे. अहो 12,500पेक्षा जास्त मालकांचे नंबर थेट तुम्हाला भेटतात. त्यासाठी तुम्हाला प्रॉप साइन अप म्हणून ही एक वेबसाईटचं लिंक अहो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. ओके, तर तुम्ही डायरेक्टली ती वेबसाईट वरती जायचं, रजिस्टर करायचं आणि थेट मालकाचे नंबर शोधून काढायचे. पण प्रॉब्लेम काही नाही, पण थोडस तिकडे पैसे खर्च करायला लागणार आहे. अहो तुम्ही जेव्हा तिकडे जाणार तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे, तेव्हा तुम्हाला पे करायला लागणार, पर क्लिकचे तिकडे पैसे लागतात. पण हे नक्की आहे का पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मध्ये तुम्हाला थेट मालकाचे नंबर भेटतात. तर हा जो 16 लाखाचा आहे इथं पण तुम्हाला डायरेक्टली मी मालकांचे नंबर देणार आहे. तर तुम्ही तयार असाल फ्री मध्ये मालकाला भेटायला आणि हे खरेदी करायला, म्हणजे ब्रोकरेज कमिशन द्यायची गरज नाही. पण हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायची गरज पडणार. मालकाचा नंबर कुठं असणार आहे, काय असणार, हीच माहिती इथं मी देणार आहे. तर चला 16 लाखाच्या घराबद्दल बोलायला सुरुवात करू आपण. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आणि जे बघतात तेच आपले आवडते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल, जिथं फक्त 16 लाखामध्ये इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर 3 मजलीचे तेच तुम्हाला मी आज इथं माहिती द्यायला बसलेले. ज्यांना पण 3 मजलीचे रो हाऊस खरेदी करायचे असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणारा असणार आहे. कारण की मी इथं मालकाचा पण नंबर देणार आहे, डिटेल देणार आहे, पण तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला लागणार आहे. बघा मी इथं टाइमपासला नाही आलेले आणि खोटी खोटी माहिती द्यायला अजिबात इथं बसलेला नाही. तुमचा मौल्यवान वेळ आहे, माझा पण तसाच मौल्यवान वेळ आहे. कारण की बरेचसे लोक असे काय करतात माहिती का काम, की एक नंबर घेतलं तर 4-5 टायटल बघून त्या मालकाला परेशान करून टाकतात. असं मी बोलत नाही, त्या मालक लोकांनी मला सांगितलेलं आहे की कासिम भाऊ आम्हाला कॉल येतात साहेब, खूप कॉल येतात, पण ज्या घराची व्हिडिओची तुम्ही माहिती बोलले ना तेच विचारत नाही लोक, भलतच विचारत बसतात. कारण की बरेचसे असे व्हिडिओ आहेत ते व्हायरल झालेले, 100% व्हायरल झालेले, पण लोकांच्या मनामध्ये काय असतं माहिती का, फक्त टायटल बघा. आता कालच बघा ना, एक मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज आला, त्या भावांनी त्या दादांनी मला बोलले की तुम्ही डायरेक्टली टायटल मध्ये का रेट बोलत नाही, टायटल मध्ये का सांगत नाही किती स्क्वेअर फीटचे, आणि टायटल मध्येच तुम्ही बोलायला पाहिजे लोकेशन वगैरे सगळं. अरे भाऊ, अरे दादा, ताई दादा, मला माफ करा, मी तेवढं करू शकत नाही तिकडं. कारण की मी तुमच्याकडून काही कमिशन वगैरे काही खात बसत नाही. बघा आमची ही कंडिशन आहे की आम्हाला हा व्हिडिओ बनवायला लागतो आणि बोलता बोलता सांगता सांगता कधी 8 मिनिट कधी 10 मिनिट होऊन जातात. ते खरं ते दिसत नाही तिथं, पण लोकांना असं वाटत असेल की टाइमपासला येत असेल, काही बोलत असेल, काही खोटी खोटी चुकीची माहिती देत असेल.
तर तुम्ही डिस्कशन बॉक्समध्ये जावा, तुम्हाला प्रॉप साइन अप म्हणून एक वेबसाईट भेटणार आहे. मालकांचे भरपूर नंबर तुम्हाला तिथं दिसत आहे. वेगवेगळा एरिया असतो तिकडं, तुम्ही तिकडं जाऊन पण तुम्ही पैसे खर्च करा. पण इथं मी येऊन जी माहिती देतो ना, ते बघा माझ्याकडे जे अवेलेबल असतात माहिती, तीच माहिती जायला इथं बसलेलं असतं. पण मी जे सांगतो ना, एक एक तंतोतंतोची माहिती आणि डिटेल तुमच्यासाठी सादर करत असतो. पण काही लोकांना असं वाटतं की टायटल मधून एक एक डिटेल द्यायला पाहिजे, नुसतं टायटल मध्ये सांगून ठेवा, नंबर पण टाका. अहो तिकडं टायटल मध्ये आहे ना, थोडक्यामध्ये आम्हाला लिहायला लागतो. संपूर्ण टायटल मध्ये ती माहिती भरू शकत नाही. आणि कुठला पण युट्यूब चॅनल असेल ना, तो माणूस सुद्धा टायटल मध्ये माहिती भरू शकत नाही. कारण की युट्यूबने आम्हाला जी संधी दिलेली, बोलायची संधी दिलेली इथं, आणि कोणाच्या दबावामध्ये आणि कोण बोललं की तुम्ही टायटल मध्येच बोलावं, तर ते मी करू शकत नाही अजिबात. बघा हा व्हिडिओ व्हायरल झाला ना ताई दादा, जसं तुम्ही आज हे 16 लाखाचे घर घेणार आहे, मला हे लिहून द्यायचं, तुम्ही लिहून द्यायचं की तुम्ही 2 वर्ष नंतर किंवा 5 वर्षानंतर ते घर 16 लाखाला तुम्ही विकणार का? नाही ना, 16 लाखाला नाही विकणार ना. त्याचे दरवर्षी 6 महिन्यामध्ये त्याचे भाव घराचे वाढत जातात. वाढतात का नाही, कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की हे घर जे आहे पुणे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे, कॉर्पोरेशनचं पाणी पण आहे या घरामध्ये. तसंच माझं पण पोट आहे. मी हे जे व्हिडिओ बनवतो, जेव्हा ह्या व्हिडिओला व्ह्यूज जातात तेव्हा काही मला 2 पैशाचा फायदा होतो. आणि हे गरीब माणसाचा परिवार आणि पोट चालत असतो या युट्यूबच्या व्हिडिओमुळं. आणि ते पण नाही करावं तर कुठलाच माणूस एकदम करू शकत नाही. अशीच गत झाली की त्या दिवशी त्या मालकाला मी फोन केलं की साहेब मी कासिम शेख बोलतो साहेब, आणि मला तुमचा नंबर भेटलो, तुम्ही मालक बोलतात ना सर 2 BHK फ्लॅटचे? ते बोलले हो मी मालकच बोलतो, आणि तुम्हाला कुठून भेटलं? आता मी म्हटलं की साहेब खूप मोठी स्टोरी आहे, आता मी कसं काय बोलू, तुम्हाला कुठून नंबर भेटला? मला भेटला साहेब, तिकडून आम्ही पैसे खर्च करतो आणि मालक लोकांचे नंबर आम्ही घेत राहतो. पण साहेब तुमचं घर विकायचं आहे ना? ते म्हटले की हो विकायचं आहे. मी म्हटलं साहेब मला 1 रुपया तुमची जाहिरातीचा मला नाही पाहिजे साहेब, किंवा मी माझे जे सबस्क्रायबर असतात त्यांना थेट तुमचा नंबर देत राहतो. मी देतो का नाही मंडळी? तुम्हाला देतो, 100% देतो. कारण की आज पण डिस्कशन बॉक्स मध्ये या 16 लाखाच्या घराचा मालकाचा नंबर दिलेले. त्या साहेबांना मी बोललो, विनंती केली की साहेब मला जी काय असते रिक्षा वगैरे करून द्यायचं, ते जे काही मीटर असतो ते मीटर तुम्हीच ती ऍपवरून गाडी बुक करा आणि मला बोलवा, मी येतो. आता त्या साहेबांनी उत्तर काय द्यायला पाहिजे? घर होतं बघा, असे बरेचसे मालक लोकांचे नंबर पडलेले, आणि घर जो होता काहीतरी 40-45 किंवा 30-35 लाखाचा धरून चाला तो घर होता. आणि त्या मालकाने मला उत्तर काय दिलं माहिती का? साहेब तुम्ही एक काम करा ना, तुमचं गुगल पे अकाउंट द्या. मी म्हटलं साहेब कशाला तुम्ही गुगल पेला मला पैसे टाकतात? अहो राहू द्या, मी तुम्हाला, बघा माणसाला कशा बेइज्जत करतात लोक, अशी बेइज्जत हे लोक करत असतात. काय बोलले माहिती का ते? मी पैसे टाकतो, तुम्ही PMT ने या ना शूटिंगला, PMT धरून तुम्ही आमच्याकडे या, आमच्या फ्लॅटची शूटिंग करा. मी म्हटलं साहेब हे काय बोलण्याची तरा झाली का साहेब? असं कसं बोलतात तुम्ही की PMT ने या? मला प्रॉब्लेम आहे मला प्रॉब्लेम, मी हे पब्लिक मध्ये बोलू शकत नाही. PMT मी प्रवास करू शकत नाही, आणि मी कुठं प्रवास PMT ने पण करत नाही साहेब. त्यांना डायरेक्टली बोललं मी डेव्हलपरचं काम करतो, आणि जे फ्लॅट किंवा रो हाऊस किंवा इंडिपेंडेंट घरं वगैरे जे आहे, मी इथं एक इच्छा आहे माझी की लोकांपर्यंत हे प्रॉपर्टी मी फ्रीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवू, त्यांना काही कमिशन द्यायची गरज पडणार नाही. अशा रीतीने मी मालक लोकांचे नंबर देतो. पण तुम्ही एकदमच आज इज्जतच काढून टाकली. तुम्ही बोलले की PMT ने या. अहो साहेब नाही द्यायची जाहिरात तर नका साहेब असा बोला कोणाला. राव तुम्हाला कोण बोललं साहेब की तुम्ही PMT ने या, तुम्ही हे असे हे करा, शूटिंग वगैरे करा? साहेब काय आहे का नाही? अहो 63 सबस्क्रायबर, 63,000 म्हणजे 63,000, आता 64,000 होणार आहे.
ते सबस्क्रायबर झालेले आणि लाखो हजारो व्ह्यूज असतात व्हिडिओवरती राव. आणि त्या माणसाने मला असं बोललं, मला लय राग आलं, पण मी कोणाला सांगू. ही गाथा मी तुमच्या समोर मांडली की म्हणजे असे असे ओनर लोक करतात. आता त्या ओनरचं करायचं काय तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, पण बरं, हे जे 16 लाखाचे जे आहे मालकांचे नंबर दिलेले, घराचा स्क्वेअर फीट मी तुम्हाला सांगतो, काही 150 किंवा 200 असणार आहे. नाहीतर तुम्ही बोलणार ते पहिल्याच असणार आहे. पहिल्याचं घर नाहीये, हे वेगळा घर आहे. कारण की त्या एरियामध्ये जवळजवळ 15-16 घरं विकण्यासाठी आपल्या या चॅनलवरती आलेले. एक घराची माहिती नाही इथं भरपूर त्या लोकेशनचे घरं इथं आलेले. आता हे 16 लाखामध्ये काय काय आपल्याला भेटणार आहे? लाईट मीटर भेटणार आहे, कॉर्पोरेशनचं पाणी असणार आहे, तिथं लोकेशन खूप भारी आहे. मेन एअरपोर्ट रोड पासून फक्त एक धरून चाला की एक 500 मीटर, पण लय झालं, जास्त कमीच असणार आहे, ते जास्त नसणार आहे, कमीच असणार आहे. एवढं जवळ आहे मेन एअरपोर्ट रोड पासून. आणि एरिया जो आहे, पहिलं तर लक्षामध्ये ठेवा, एरिया जो आहे पुणे एअरपोर्ट रोड, येरवडा, नागपूर, चाळ या भागामध्ये ती प्रॉपर्टी अवेलेबल आहे. 3 मजलीचे घर आहे, 3 मजलीचे घर आहे. त्या घराचे फोटो वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मालकाला कॉन्टॅक्ट करा. हा, तिकडे लोन होणार नाही. ओके, पर्सनल लोन होऊ शकतो. ते मालकाबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही बोलून घ्या. खाली त्यांनी एक किचन सारखं केलेलं आहे, वरती थोडं बेडरूम केलेलं आहे, खाली त्यांनी टॉयलेट बाथरूम पण दिले. ते जे काय असणार आहे तुम्ही जाऊन बघायचं. 150 किंवा 200 म्हणजे हाय, छोटं आहे. जे काय असणार आहे तुम्ही जाऊन तुम्ही स्वतः बघायचं. मी एवढं मेसेज द्यायला इथं आलो होतो. बरं मंडळी, पुढची पण प्रॉपर्टी लवकरच भारी भारी आपण बिल्डर लोकांचे जे रेडी टू मूव्ह नाही, त्याला टाइम लागणार आहे, अशा प्रॉपर्ट्या आपण आणणार आहे. तुम्हाला चालणार का 60 लाखाचा, 70 लाखाचा, 80 लाखाचा घर आणि रजिस्टर असणार आहे? तर त्यासाठी काय करायला लागणार तुम्हाला केव्हा चालत असेल तर तुम्ही आपली जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात ना ते फॉलो करा. हा, अजून आपण चालू केलेले रेंटल प्रॉपर्टी, रेंटवर पण सुद्धा तुम्हाला घर भेटणार आहे इथं. पण ते काय माहिती कुठं असणार आहे? शॉर्ट व्हिडिओ मध्ये असणार आहे. रेंटलच्या प्रॉपर्ट्या बरेचशे नवीन नवीन लोकेशन मध्ये आहे आणि कमिशन द्यायला लागणार तिकडे रेंटच्या प्रॉपर्टीमध्ये, ते पण तुम्ही पाहू शकता. भेटू आपण. थोडंसं लांब झाला असेल व्हिडिओ, मला माफ करा, पण माहिती जी द्यायची होती, जे मनामधली जी खटकत होती ती तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, तर मी भेटतो पुन्हा नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन. कुठं? याच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. नाव लक्षामध्ये ठेवा, कासिम शेख. आणि जय महाराष्ट्र, जय जय पुणे.